नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑल किसान अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी PM किसान योजनेत केंद्र सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत कुटुंबातील पत्नी व पती दोघेही वेगवेगळ्या शेताच्या नावावर लाभ घेत असतील तर त्यांना प्रत्येकी 6,000 रुपये वार्षिक मानधन मिळत आहे। मात्र केंद्राने आता कडक अटी लावून फक्त पत्नीलाच हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। पर्यंत आपल्या ऑल किसान अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नव्या नियमानुसार महाराष्ट्रातील तब्बल 60,000हून अधिक शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळालेला नाही। PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 25 रोजी वितरित करण्यात आला। राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांनी हा हप्त्याचा लाभ घेतला असला तरी नियमामुळे काहीचे पैसे रोखले गेले आहेत। आणि योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत। त्यानुसार पती पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले या चौघांपैकी फक्त एका व्यक्तीला लाभ घेता येईल। जर पती पत्नी दोघांच्या नावावर जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद करून पत्नीचा सुरू ठेवण्यात आला आहे। मुलगा मुलगी यांनाही स्वतंत्र हप्ता मिळणार नाही। निर्णयामुळे प्रभावित शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, कारण अनेक कुटुंबांमध्ये पती पत्नी वेगवेगळ्या जमिनीची शेती करत अशा परिस्थितीत केवळ एका व्यक्तीला लाभ देणे अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। विभागाच्या माहितीनुसार लाखाभराहून अधिक कुटुंबांची पडताळणी करण्यात आली आहे। त्यातून 60,000 शेतकरी असे आढळले ज्यांचा हप्ता रोखण्यात आला आहे। मात्र सरकारकडून याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश जारी केलेला नाहीत। त्यामुळे हा हप्ता पुढे मिळणार का, तसेच पूर्वीचे हप्ते परत घेतले जातील का याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी बंधनकारक आहेत, जसे की शेतकऱ्यांच्या नावावरची जमीन 2019 पूर्वी खरेदी केलेली असणे आवश्यक आहे। भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न असणे, प्रमाणीकरण पूर्ण करणे। धन रोखल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। यापूर्वी दिलेले हप्ते योग्य होते, मग अचानक नियम कडक करून फक्त पत्नीला मानधन का दिले जात आहे, असा प्रश्न शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे। यावर केंद्र सरकारकडून तातडीने निर्णय व स्पष्टीकरण अपेक्षित आहे।